धुळे शहरालगत लळिंगकुरण आहे. जवळपास 2000 हेक्टरवर हे लळिंगकुरण आहे. मोठं या ठिकाणी जंगल आहे. मात्र आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर जंगलातली सर्वच झाडे आता सुकू लागलेली आहेत. या जंगलामध्ये माकड, हरिण, ससे, तरस, त्याचबरोबर मोर असे विविध प्राणी या ठिकाणी आढळत असतात. याचा वावर या ठिकाणी असतो. बिबट्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. मात्र असं असताना या ठिकाणी या सर्व प्राण्यांसाठी वन खात्याच्या वतीने अशा पद्धतीचे कृत्रिम तलाव करण्यात आलेले आहेत. संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 30 ते 32 कृत्रिम तलाव आहेत. या ठिकाणी आता या प्राण्यांना पाण्यासाठी वनवन फिरावी लागते आहे. वन विभागाच्या वतीने नुकतंच या ठिकाणी या प्राण्यांसाठी पाणी टाकण्यात आलं. मात्र उन्हाची तीव्रता एवढी वाढलेली आहे की हे पाणी बाष्पीभवनामुळे पूर्ण या ठिकाणी सुकून गेलेलं आहे. आपण बघू शकता की बाष्पीभवनामुळे हे पाणी आता शिल्लक राहिलेलं नाही. पुन्हा एकदा या ठिकाणचे हे जे काही कृत्रिम तलाव आहेत हे पुन्हा एकदा आता रिकामे झालेले आहेत. 2च दिवसापूर्वी या वन विभागाच्या वतीने ह्या तलावांमध्ये पाणी टाकण्यात आलं होतं. मात्र हे पाणी आता पूर्णपणे सुकून लागलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या ठिकाणच्या या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे प्राणी मित्रांकडून दररोज या पाणवट्यांमध्ये पाणी टाकावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. मनीष मासवळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.